नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये। मी वीरा आणि बाबांना बळेबळेच मी घेऊन गेले होते। आम्ही गेलो होतो रत्नागिरीमध्ये मांडवी समुद्रावर, जिथे आमच्या खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी आहेत। आणि ही जी कमान बघितल्यानंतर असं मन शांत झालं ना की बास, मस्त वाटलं। सूर्यास्त व्हायची वेळ आली होती, सगळीकडे असं वातावरण शांत होतं। या बीचवर गर्दी नव्हती, पण या मॅडमनी ना आम्हाला पुढे काही जाऊच दिलं नाही, कारण तिलाही वाटेत ही गाडी दिसली आणि ही गाडी दिसल्यावर त्या गाडीत बसून तिला राऊंड मारायची खूप इच्छा होत होती। चला म्हटलं, वीराचा आता हा हट्ट पूर्ण करूया, म्हणून वीराला गाडीत बसवलं। आमच्या लहानपणी किंवा तुमच्या लहानपणी असे गाडीचे खेळ वगैरे होते का होते, कमेंटमध्ये नक्की सांगा। या मांडवी बीचवर येण्यासाठी मामाकडे आम्ही हट्ट करायचो। मामा आधी मला वेदिकाला घेऊन ना जायचा फाटक उद्यानामध्ये, तिथे आम्ही छानपैकी घसरगुंडी वगैरे खेळायचो आणि मग समुद्रावर जायचो। अशी आमची लहानपणीची बऱ्याच आठवणी आहेत। आणि त्याच्यानंतर समुद्रावर ह्या येण्यासाठी येताना 4ची गाडी किंवा 4:30ची गाडी ठरलेली असायची आणि जाताना शिवरेवाडी शेवटची 8ची आहे त्या गाडीनं जायचो। वीराला हा सुद्धा खेळ खेळायचा होता, बऱ्याच दिवसापासून तिचं चाललं होतं। आणि या मुलांची मेमरी किती शार्प असते हे लक्षात येईलच तुमच्या, कारण हा खेळ तिला बऱ्याच दिवसांपूर्वी आठवला होता की मला उड्या मारायचे, तसं तसं तिथे जायचं। आणि तो कुठे आहे तर रंकाळ्यावर आहे असं ती सांगत होती, पण रंकाळा म्हणेपर्यंत आम्हाला इथे रत्नागिरीतच मिळाला, त्यामुळे तिथे तिनं हट्ट केला, त्यामुळे तो तिला तिथे सुद्धा हा खेळायला दिला होता खेळ। आणि तुम्ही कधी अशा उड्या वगैरे मारल्यात का ते सांगा बरं का मला। इथे वीराची मजा, एक्साइटमेंट खूप चालू होती, छान मन प्रसन्न होत होतं। आता हे नाही खेळणार तर नंतर कधी खेळणार असं वाटत होतं। आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं या सूर्याकडे, छान असा सूर्यास्त व्हायला आला होता। थोडेफार फोटो घेतले, मस्त असं छान शांत वातावरण होतं। आणि समुद्रावर गेलो आणि भेळ खाल्ली नाही असं कधी झालंय का, त्यामुळे भेळ खाल्ली, थोडीशी पाणीपुरी खाल्ली, थोडे फोटो काढले आणि घरी आलो। घरी आल्यानंतर वीरा आणि पणजोबा इथे बॉलने खेळत होते। आणि नंतर बॉलनं खेळून झाल्यानंतर इथे मॅडम ना झाडू घेऊन लगेच इथे केर काढायला पण लागल्या। अशा पद्धतीनं दिवस संपवला होता, त्यामुळे तुम्ही फॉलो करायला विसरू नका।